श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आम्हाला जेवायला ही अशी कसरत करावी लागते. रोज तर आम्ही इथेच जेवायला बसतो, पण आज दादांना म्हणजे माझ्या दिरांना सुट्टी होती आणि दुपारी ते कधीच आमच्यासोबत जेवायला नसतात. रोज मी, आई, ताई तिघीच जेवायला बसतो, पण आज सगळेच घरी होते. दादा म्हणतात मी घरी असल्यावर सगळे एकत्र जेवायला बसायचंच. सगळी एकत्र बसली की 4 घास जास्त जेवायला जातं. वांग, भाकरी आणि लाल तिखटमध्ये घुसळलेलं कांदा. आहा, साधं असलं तरी त्याला चवदार आपण करायचं असतं. आणि असं सगळ्यांच्यात बसलं ना, घड्याळाचे काटे भरभर पळतात. पण हसत खेळत जगणं हेच तर आयुष्य आहे ना. दुःख तर सगळ्यांच्याच पाठी बांधलेलं आहेच, पण त्या पाठी बांधलेल्या दुःखाला न कळू देता पुढून हळूच 4 क्षण सुखाचे चोरून घ्यायचे. आणि आज आम्हाला असा म्हातारा आणि म्हातारीचा लुक करायचा होता. मी आरूच्या बाबांना म्हटलं, अहो म्हातारे झाल्यावरही तुम्ही मस्त दिसणार हां. आणि ज्यावेळी शूट करायचं असतं त्यावेळी आमच्या अहोंची ॲक्टिंग बघून तर मला हसूच कंट्रोल होत नाही. चेहऱ्यावरचं हावभाव इतके हुबेहूब वटवतात ना, सगळेच हसून हसून बेजार होतात. पण 1 मिनिटाच्या या रीलसाठी 2 तास फक्त शूटला जातात आणि सगळ्यांचा रोल परफेक्ट यावा लागतो. एक जरी चुकला तर परत पहिल्यापासून सगळं सुरू होतं. असो, शूटमध्ये काय काय होतं हे कधीतरी फुल ब्लॉगमध्ये सांगेन. आजकाल ढासांची समस्या तर सगळीकडे आहेच. त्यावर उपाय अगरबत्ती, लिक्विड आहे, पण याने आपल्या आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होतात. मी जास्तीत जास्त हे असले उपाय दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करते. ढासांना पळवण्यासाठी मी कडुलिंबाचा वापर करते. त्यासाठी थोडं शेणी म्हणजे शेणकुटं अर्धवट जाळायचं आणि त्यावर ही कडुलिंबाची पानं टाकायची. याचा वास ढासांना अजिबात आवडत नाही. याचा धूर करून सगळीकडे घराच्या कानाकोपऱ्यात फिरवला तर ढास कुठल्या कुठे पळून जातात. आणि असे उपाय केले तरच आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं राहील. ढासांमुळे खूप रोग होतात, म्हणून तुम्हाला शक्य असेल तर असे उपाय घरी करत जा, म्हणजे याचे दुष्परिणाम काही होणार नाहीत. सगळीकडे फिरवून घराच्या एका कोपऱ्यात ठेवून द्यायचं आणि या कडुलिंबाच्या पानाचा रस काढून आठवड्यातून 1 कप जरी प्यायला तरी भरपूर आजार कमी होतात. संध्याकाळी सगळ्या कामातून वेळ काढून मला माझं टेलरिंगचं कामही करावंच लागतं. दिवस तर या कामातून कसा भुरकन उडून जातो कळतही नाही. या दोघांचं एडिटिंगचं काम संध्याकाळी चालू असते आणि मुलांचा अभ्यास म्हणजे डोक्याला ताप. त्यांच्या नाही तर आपल्या डोक्याला ताप. पण हा ताप घेतला तरच उद्या आपल्या मुलांचं चांगलं भविष्य घडेल. मग चला तर मंडळी, आजच्यासाठी एवढंच बास. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.